हाय स्टुडंट, आज आपण पॉलिटीतील उच्च न्यायालयाशी रिलेटेड कलमे बघणार आहोत. आपण भाग 6 आहे तो राज्यांशी रिलेटेड बघितलेला आहे. त्यामध्ये प्रकरण 5 मध्ये कलम 214 ते 232 उच्च न्यायालयाशी रिलेटेड येतं. त्या उच्च न्यायालयाशी रिलेटेड जी कलमांची ट्रिक आहे ती हास नीता शनीच्या वेबवर हाकाने आदी प्रादी देखवर्ग खवीस. त्याच्यावरून एच फॉर हायकोर्ट 214 राज्यासाठी उच्च न्यायालय येते. ए फॉर अभिलेख कलम 215 उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असणे. एस फॉर स्थापना कलम 216 उच्च न्यायालयाची स्थापना येते. नीतावरून निवरून नियुक्ती कलम 217 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि शर्ती. तवरून तरतुदी कलम 218 येते सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी उच्च न्यायालय लागू असणे. शनीच्यावरून शपथ प्रतिज्ञा कलम 219 शपथ प्रतिज्ञेशी रिलेटेड येते. निवरून निर्बंध कलम 220 स्थायी न्यायाधीश झाल्यावरती निर्बंध येते. वेबवरून कलम 221 वेतन. ब वरून बदली कलम 222 बदली येते. हाकांवरून ह आहे ते कलम 223 हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती. 224 आहे ते अतिरिक्त आणि हंगामी न्यायाधीशांची नियुक्ती. 224 ए आहे ते उच्च न्यायालयातील न्यायपीठावर निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती. आदीवरून अधिकार क्षेत्र 225 विद्यमान न्यायाधीशांच्या अधिकार क्षेत्राशी रिलेटेड येते. प्रादीवरून कलम 226 प्राधिलेख येते. देखवरून देखरेख कलम 227 उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयावर उच्च न्यायालयाचे सर्व न्यायालयावरती देखरेख करण्याचा अधिकार 227 येते. वर्गवरून वर्ग करणे कलम 228 सुरक्षित प्रकारे उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याशी रिलेटेड येतात. 26 मध्ये ख वरून खर्च येते. 229 मध्ये उच्च न्यायालयाचे सेवक आणि त्यांचा खर्च. बी वरून विस्तार कलम 230 आहे ते उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्राचा केंद्रशासित प्रदेशावरती विस्तार येतो. ते स येते ते स्थापना कलम 231 आहे ते 2 किंवा अधिक राज्यांसाठी उच्च न्यायालयाची स्थापना येते. कलम 232 अर्थ लावण्याशी रिलेटेड पण ते रद्द झालेलं आहे. त्या ते उच्च न्यायालयाच्या रिलेटेड कलमे लक्षात ठेवण्याची ट्रिक हास नीता शनीच्या वेबवर हाकाने आदी प्रादी देखवर्ग खवीस. याच्या ट्रिकनुसार आपण कलमे लक्षात ठेवायला सोपी जातात. अशी कलमे लक्षात ठेवली तर वर्णानुक्रमांची कलमे आहेत ती इझिली आपल्याला लक्षात राहतात. थँक्स.